मुंबईमधील महत्त्वाचा सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड टप्पा 2 प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। यामुळे 10.88 किलोमीटर लांबीचा SCLR मार्ग पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। हा मार्ग पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, बांद्रा कुर्ला संकुल, सांताक्रूझ, वाकोला, कलिना, कुर्ला आणि चेंबूर या प्रमुख भागांना जोडतो। यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, तसंच शहरांतर्गत प्रवासाची गती देखील वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबईतील महत्त्वाच्या पूर्व पश्चिम दळणवळण मार्गापैकी एक असलेल्या सांताक्रूझ चेंबूर लिंक SCLR 2 प्रकल्प जो आहे तो पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे। MMRDAने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठत अंतिम प्रमुख काम यशस्वीरित्या पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळतं। यामुळे संपूर्ण 10.88 किलोमीटर लांबीचा SCLR मार्ग पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे। वाकोला नाल्यावर असलेल्या पुलावर पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावर 54 मीटर लांबीचे दुहेरी कंपोजिट गर्डर्स यशस्वीरित्या उभारल्यानंतर भारत डायमंड बोर्स BKC ते वाकोला दरम्यानचा शेवटचा महत्त्वाचा दुवा पूर्ण झाला आहे। हा भाग तुलनेने लहान असला तरी विविध उड्डाणपूल जोडमार्ग एकत्रित जोडण्यात त्याची निर्णायक भूमिका आहे, ज्यामुळे संपूर्ण SCLR नेटवर्क कार्यान्वित होण्यास मदत होते। हे गर्डर्स पूर्ण स्पॅन लॉन्चिंग पद्धतीद्वारे उभारण्यात आले असून यासाठी 700 मेट्रिक टन आणि 500 मेट्रिक टन क्षमतेच्या हेवी ड्युटी क्रेनचा वापर करण्यात आलेला आहे। पूर्वी विविध टप्प्यात विकसित झालेल्या स्वतंत्र भागांना आता एकत्रित करून सुमारे 11 किलोमीटर लांबीचा अखंड सिग्नल फ्री पूर्व पश्चिम मार्ग तयार होत आहे, जो पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, सांताक्रूझ, वाकोला, कलिना, कुर्ला आणि चेंबूर या प्रमुख भागांना जोडतो। त्यामुळे आपण बघतो की SCLR मार्ग 2 जो आहे तो पूर्णत्वास जात आहे। यामुळे वेगवान प्रवास होणार आहे, त्यासोबत मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून देखील मोठा दिलासा मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।